नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। प्रतिनिधी अल्तमाश खान यांची रिपोर्ट। शेगाव येथे लहुजी नगर झोपडपट्टी प्रकरण राष्ट्रपती सचिवालयात पुनर्वसन, चौकशी व पात्रता यादी जाहीर करण्याची मागणी। शेगाव लहुजी नगर परिसरातील झोपडपट्टी हटविण्याच्या कारवाईप्रकरणी स्थानिक रहिवाशांनी थेट राष्ट्रपती सचिवालयाकडे धाव घेत पुनर्वसन, अंतिम पात्रता यादी जाहीर करणे तसेच स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे। दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी राष्ट्रपती सचिवालय, नवी दिल्ली येथे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले असून त्याची प्रत जिल्हाधिकारी, बुलढाणा व तहसीलदार, शेगाव यांनाही देण्यात आली आहे। निवेदनानुसार लहुजी नगर येथील झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनासाठी सन 2011 पासून प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता। मात्र दिनांक 4 मार्च 2025 रोजी संबंधित परिसरातील सुमारे 192 झोपड्या अतिक्रमण या कारणावरून हटविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। रहिवाशांच्या म्हणण्यानुसार या कारवाईपूर्वी अंतिम पात्रता यादी जाहीर करण्यात आलेली नव्हती, कोणत्याही कुटुंबाला वैयक्तिक पूर्वसूचना देण्यात आलेली नव्हती तसेच पर्यायी जागा किंवा पुनर्वसनाची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नव्हती। परिणामी अनेक कुटुंबे बेघर झाली असून त्यांच्या शिक्षण, उपजीविका आणि सन्मानपूर्वक जीवन जगण्याच्या अधिकारांवर परिणाम झाल्याचे निवेदनात नमूद आहे। घटनात्मक हक्कांचा आधार। निवेदनात भारतीय राज्यघटनेतील कलम 14 समानतेचा अधिकार, कलम 19 स्वातंत्र्याचा अधिकार व कलम 21 जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार यांचा उल्लेख करण्यात आला आहे। तसेच ऑल्गा टल्लीज व्ही. बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि सुदामा सिंग व्ही. गव्हर्नमेंट ऑफ एनसीटी ऑफ दिल्ली या न्यायनिर्णयांचा दाखला देत पुनर्वसनाशिवाय झोपडपट्टीधारकांना बेदखल करणे अन्यायकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। प्रमुख मागण्या। रहिवाशांनी पुढील बाबींवर तात्काळ कार्यवाही करण्याची विनंती केली आहे। लहुजी नगर येथील सर्व झोपडपट्टीधारकांची पात्रता तपासून अंतिम यादी जाहीर करावी। पात्र लाभार्थ्यांना तात्काळ पर्यायी जागा किंवा निवासस्थान उपलब्ध करून द्यावे। 4 मार्च 2025 रोजी झालेल्या कारवाईची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी। भविष्यात अशा कारवाईपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करावे। स्थानिक पातळीवर वाढते गांभीर्य। या निवेदनावर श्री जी.ओ. तायडे, श्री नागेश पाटेकर, श्री दादाराव वानखेडे, श्री संजय बोडडे, श्री मुकेश गवई, श्री वामनराव बोरसे व श्री अशोक तायडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। संबंधित कुटुंबांना तातडीने न्याय मिळावा, अन्यथा पुढील टप्प्यात व्यापक लोकचळवळ उभारण्याचा इशाराही देण्यात आला आहे। हे प्रकरण मानवी हक्क, सामाजिक न्याय व घटनात्मक संरक्षणाशी संबंधित असल्याने जिल्हा प्रशासन व राज्य शासनाची पुढील भूमिका काय राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आगामी काळात या प्रकरणी प्रशासनाकडून अधिकृत स्पष्टीकरण अपेक्षित आहे।